नमस्कार. हा व्हिडिओ त्या पालकांसाठी आहे ज्यांचे विद्यार्थी बोर्डाच्या पेपरला सामोरं जाणार आहेत. आपल्या विद्यार्थ्याचं 10वीचं वर्ष एक साधारण 8-10 महिन्यापासून सुरू झालंय. पण मला सांगा, खरं 10वीचं वर्ष त्याचंच असतं, की काही जबाबदाऱ्या पालक म्हणून आपल्या पण असतात? विद्यार्थी 10वीला गेल्यानंतर पावलोपावली तो अभ्यास करत असताना, खेळत असताना किंवा बसलेला असताना आपण पावलोपावली त्याला आठवण करून देतो, की अभ्यास कर, 10वीचं वर्ष आहे. पण खरंच सांगा, 10वीच्या वर्षात आपल्या पालक म्हणून काही जबाबदाऱ्या असतात. जसं की विद्यार्थ्याला साजेसं वातावरण निर्माण करून देणं, त्याला कंटिन्युअसली मोटिवेट करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याला निगेटिव्ह गोष्टींपासून दूर ठेवणं. आता निगेटिव्ह गोष्टी म्हणजे अशा गोष्टी ज्याने त्याचा जो काही प्रोग्रेस आहे तिला थोडासा स्टॉप लागतो, त्याला थोडासा ब्रेक लागतो. अशा गोष्टींना आपण निगेटिव्ह गोष्टी म्हणूया. जसं की आपण घरात आल्यानंतर बरेच पालक हा जो व्हिडिओ बघत आहेत हे शेतकरी असतील, काही नोकरी करत असणार, काही स्वतः बिझनेस करत असणार. तर हे अनेक पॅरेंट्स किंवा अनेक पालक घरी आल्यानंतर काय करतात, तर आपला विरंगुळा व्हावा म्हणून आपण कोणाशी तरी फोनवर बोलत असतो, कोणातरी सोबत चॅटिंग करत असतो, मोबाईल यूज करत असतो किंवा टीव्ही बघत असतो. आता तुम्हाला माहित असेलच की आपला मुलगा आपली मुलगी हे आपल्या आई वडिलांना बघून घडत असतात. मग घरात येऊन जर आपण मोबाईल आणि टीव्हीचा वापर करत असू तर निश्चितच आपला मुलगा आणि आपली मुलगी पण आपल्याकडून टीव्ही बघण्याचा किंवा मोबाईल वापरण्याचे डिमांड करत असतात. म्हणजे याने कुठेतरी आपली मुलं आपल्यामुळेच डिस्टर्ब होतात आणि ते अभ्यासापासून दूर जातात. पालकांनो, आपल्या मुलाचं मुलीचं आपल्या सोबत शैक्षणिक वर्षाचं हे सोबत राहण्याचं, सोबत असण्याचं शेवटचं वर्ष आहे. याच्यानंतर विद्यार्थी कॉलेजला जातात. कॉलेजला बरेच विद्यार्थी आपलं कुटुंब, आपलं गाव सोडून शहराच्या ठिकाणी शिकायला जातात. जसं की काही विद्यार्थी नाशिकला जातील, काही पुण्याला जातील, काही मुंबईला जातील. आणि एकदा विद्यार्थी त्या प्रवासाला लागला की तो परत घरी येत नसतो. 12वी झाली नंतर तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन कोणत्या ना कोणत्या मोठ्या कोर्सला ऍडमिशन घेतो, इंजिनिअरिंगला जातो, फार्मसीला जातो. काही विद्यार्थी एमबीबीएस, डॉक्टर म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात ते निघून जातात. तिथून तो क्षेत्रातला अभ्यासक्रम पूर्ण करून ते जॉबला लागतात, स्वतःचा बिझनेस इस्टॅब्लिश करतात. म्हणजे आपला जो सोबतचा प्रवास आहे, सोबत राहण्याचा आणि अभ्यास करण्याचा, एखाद्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाण्याचं, त्याचं हे 10वीचं वर्ष. बरं, आपल्या आयुष्यात ऍज अ पालक म्हणून तुम्ही आता ज्या लेवल पर्यंत पोहोचलेले आहात, तर आपण कधी आपलं आयुष्य असं नियोजन केलेलं नसतं. बरेच शेतकरी कुठल्याही पुस्तकात शेतीविषयी शिकवलेलं नसतं तरी खूप छान शेती करतात, खूप छान पैसे कमावतात. बऱ्याच महिलांना कुटुंब कसं चालवायचं याचं शिक्षण शाळेत मिळालेलं नसतं, पण तरी ते अत्यंत व्यवस्थित पद्धतीने प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याचं नियोजन करत असतात. उठल्यापासून झोपेपर्यंत त्या पूर्ण कुटुंबाचं नियोजन एक स्त्री करत असते. म्हणजे त्या स्त्रीला कुटुंब नियोजन करणं, प्रत्येकाला पाहिजे त्या गोष्टी देणं हे शिकवलेलं नसतं, ते आपोआप येतं. तशाच पद्धतीने आपल्या मुलाला पण, आपल्या मुलीला पण काय बनायचंय, काय नाही बनायचंय किंवा त्याने कोणतं स्वप्न बघायचं, कोणतं नाही बघायचं, याचं कंट्रोल जे आहे तो ते त्याच्याकडे आहे. आपण बऱ्याचदा आपले पूर्ण न झालेले स्वप्न त्याच्यावर लादतो. त्याच्यावर ते स्वप्न लादल्यामुळे तो कुठंतरी आपल्या स्वप्नामुळे त्याच्या डोक्यावर ओझं राहतं आणि एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर जर ओझं असेल तर तो कसा चांगला परफॉर्म करणार. म्हणूनच मी म्हटलं जरा 10वीच्या पालकांशी बोलूया. मित्रांनो, थोडंसं आता येत्या काही दिवसात पेपर आहे आणि पेपर पण भरपूर दिवस चालतात. एक 10, 15, 20, 22 दिवस काही पेपर सीबीएसईचे, काही पेपर स्टेट बोर्डचे भरपूर दिवस चालतात. तर ह्या पेपरच्या काळात पालक म्हणून तुम्ही पण काही जबाबदाऱ्या आता पार पाडायच्या आहे. कारण जेव्हा युद्धाची काळ येते, युद्धाची वेळ येते, तेव्हा एकटा लढून नाही तर त्याच्यासोबत त्याचं कुटुंब सोबत असले तर आपला परफॉर्मन्स नेहमीच आणि निश्चितच चांगला होतो. तर आपण काय करूया, तर मी 4-5 गोष्टी सांगणार आहे, तुम्ही नोट करून घेतल्या तरी चालतील. तर पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आपला मुलगा किंवा आपली मुलगी घरात जर आपलं वातावरण तेवढं जर खेळीमेळीचं नसेल तर आपण संध्याकाळी ते मित्राला मैत्रिणीला फोन करतात आणि सहज चर्चा करतात की तुझा किती अभ्यास झाला. आता आपल्या मुलाचे चॅप्टर प्रिपेअर झालेले होते अर्धे आणि समोरच्याने सांगितलं की माझे आता जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आपल्या मित्राचा अभ्यास पूर्ण झाला हे ऐकून आपल्या मुलाला कधीच आनंद होणार नाही, उलट दडपण येतं की यार माझ्यासोबत वर्गात बसायचा,
अभ्यास सोबत करायचा तरी त्याचा अभ्यास पूर्ण होत आला आणि माझा खूप बाकी आहे. मग याने होतं काय, तो डिस्टर्ब होऊन जातो, मग त्याचा अभ्यासात मन लागत नाही किंवा जो अभ्यास होतो तो इतका फास्ट करतो की तो नंतर लक्षात येत नाही आणि याने होतं काय, त्याचे मार्क्स कमी होतात. मग आपल्या मुलाला आपणच मित्र होऊन राहिलं, आपणच त्याच्यासोबत मित्र म्हणून वागलं, तर त्याला दुसऱ्या मित्राला फोन करायची गरजच नाही. तर इथून पुढे तुम्हीच तुमच्या मुलासोबत चर्चा करत चला की बाळा तुझे किती चॅप्टर्स प्रिपेअर झाले, अच्छा होतील, आज उद्या हळूहळू करत राहा, होतील. होतं काय पालकांनो, जेव्हा आपण आपल्या मुलाशी अभ्यासाविषयी आपुलकीने विचारपूस करतो ना, तर आपल्या आधीचे रिलेशन कसे आहेत माहित नाही, परंतु त्या मुलाला त्या मुलीला असं वाटतं की माझी आई माझे वडील किती काळजी करताय आणि ते तुमच्या प्रेमा खातीर 2 तास जास्त अभ्यास करतात आणि त्यांना इतकं पॉझिटिव्ह एनर्जीने फील होतं, खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि ते खूप चांगलं परफॉर्म पण करू शकतात. बऱ्याचदा पालक आपले विद्यार्थ्याचा अभ्यास करत असताना ना काहीतरी रेफरन्स ठेवतात की बघ बरं का तुझ्या मामाच्या मुलाला 90% मिळालेले, आपल्याला 90 पेक्षा जास्तच मिळाले पाहिजे. आपण कळत न कळत दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करतो. बरेच पालक आपल्या जुन्या काळातल्या आठवणी देतात. तर मला एवढंच सांगायचं, आत्ताचा काळ थोडासा वेगळा आहे. तर आपण जेव्हा कंपॅरिझन करतो, ते स्वतःशी असो किंवा रिलेटिव्हच्या मुलांसोबत मुलींसोबत असो, तर आपला मुलगा आपली मुलगी त्याने पण थोडंसं प्रेशर फील करतात की यार मला तर 90% मिळालेच पाहिजे. मग त्या दडपणाखाली कधी कधी दडपण जर असेल ना, तर विद्यार्थी अंडर परफॉर्म करतात. म्हणजे त्याला जर नॅचरली अभ्यास करू दिला असता तर त्याला कदाचित 92% 95% मिळाले असते, पण त्याला कुठेतरी आपण एक दडपणाखाली ठेवल्यामुळे त्याचा स्कोर कमी होऊन जातो. तर आपण ते कंपॅरिझन काही दिवस टाळूया. घरातच इतकं सुंदर वातावरण बनवूया की जेणेकरून आपल्या मुलाला असं वाटेल की यार माझ्यासाठी माझे आई वडील म्हणजे सर्वस्व. जेणेकरून 10वीची परीक्षा नंतर त्याला तुम्ही शहरात जरी पाठवलं ना, तरी तुमचे ऋणानुबंध असे जुळलेले असतील की त्याला कोणतंही पाऊल उचलताना त्याला तुमची आठवण येईल. पुढचा पॉइंट असा आहे की सहज म्हणून त्याच्याशी थोडी अभ्यासाची चर्चा करा. आता मी जी सांगतो ना ती गोष्ट लक्षात घ्या की आपल्या मुलाला काही पेपर 80 मार्क्सचे द्यायचे 10वीचे आणि काही पेपर 40 मार्काचे द्यायचे. तर जे लँग्वेजचे पेपर आहेत ना ते 80 मार्काचे आहेत आणि 80 मार्काच्या पेपरसाठी त्याला 3 तास आहे. मग त्याला थोडंसं तुम्ही समजून सांगा. मी जी गोष्ट बोलतोय ना ती तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला समजून सांगा की बाळा तुला 80 मार्कासाठी किती वेळ दिलाय बोर्डाने, तर 180 मिनिटं. म्हणजे साधारण 1 मार्काचं प्रश्नाचं उत्तर लिहायला तुला 2.25 मिनिटं आहेत. मग 2.25 मिनिटात तुला बरेचदा प्रश्न असाही विचारला जातो ना की गाळलेली जागा भरा, जोड्या लावा किंवा एका वाक्यात उत्तरे द्या. तर ह्या गोष्टीला 2.25 मिनिटं नाही लागत. म्हणजे तुझ्याकडे भरपूर वेळ आहे. तर पेपर लिहित असताना खूप घाई करू नको. विद्यार्थ्याला जेव्हा शिक्षक सांगतात ना तेव्हा काही नाही वाटत, पण अशी शैक्षणिक सूचना जर आई वडील करतील ना तर त्याच्या डोक्यात घट्ट बसतं. आणि त्याला हे पण सांगायचं, बाळा तुझ्याकडे भरपूर वेळ आहे रे, तर तुला एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही पण आलं ना तर दडपण नाही घ्यायचं आणि शांत विचार कर, तुला बरोबर आठवेल. कारण त्याच्याकडे वेळ आहे हे तुम्ही त्याला निदर्शनास आणून दिलेलं आहे. मग त्याने त्याचं दडपण कमी होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे सायन्सचे मॅथ्सचे जे पेपर आहेत ना तर ते 40 मार्काचे असतात आणि बोर्डाने 40 मार्काच्या पेपरसाठी 2 तास म्हणजे 120 मिनिटं वेळ दिलेला आहे. म्हणजे एका मार्कसाठी साधारण 3 मिनिटं वेळ असतो. तर आता एका मार्कसाठी विद्यार्थ्याला 3 मिनिटं वेळ मिळतो म्हटल्यानंतर त्याच्याकडे खूप वेळ आहे. सायन्सचा शेवटचा प्रश्न 5 मार्काचा असतो. आता 5 मार्कासाठी त्याला समजून सांगा की बाळा 5 मार्कासाठी तुला 15 मिनिटं वेळ आहे, तर तू आरामात खूप छान उत्तर लिहू शकतो, अंडरलाईन करू शकतो, बॉक्स करू शकतो, सुवाच्य अक्षर करू शकतो आणि एखादी गोष्ट आठवत नसेल तर विचारपूर्वक लिहू पण शकतो. तुला काहीच करायची नाहीये. अशा गोष्टी जेव्हा तुम्ही सांगता तर पहिली गोष्ट विद्यार्थ्याला खूप कॉन्फिडन्स वाटतो की यार माझे आई वडील सांगताय म्हणजे निश्चितच खरंच वेळ आहे. आणि माझे आई वडील एवढ्या धकाधकीच्या जीवनात, शेतकरी असेल तर शेतीत एवढे बिझी आहेत, नोकरीत असेल तर नोकरीत एवढे बिझी आहे, तरी पण त्यांनी माझ्या 10वीच्या पेपरच्या वेळेस बरोबर सगळा स्टडी केलेला दिसतोय. तो कोणासाठी? माझ्यासाठी. तर त्याचं तुमच्यावरचं प्रेम, तुमच्यावरचा आत्मविश्वास अजून वाढतो आणि तुमचे नाते अजून घट्ट होते. सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्या. त्याच्यानंतर विद्यार्थ्याला टाइम मॅनेजमेंट बद्दल सांगितलं जातं तुम्ही, पण टाइम मॅनेजमेंटसाठी आपल्याला घड्याळ गरजेचं असतं. तर विद्यार्थ्याला पेपरच्या काळात घड्याळ त्याच्याजवळ असेल याची काळजी घ्या, जेणेकरून त्याला 3 तासात बरोबर पेपर कंप्लीट करता येईल, 2 तासात बरोबर पेपर कंप्लीट करता येईल. आणि घरात खेळीमेळीचं वातावरण असल्यामुळे त्याला बाहेरच्या मित्रांशी बोलायचीही गरज नाही, जेणेकरून कंपॅरिझन होणार नाही आणि त्याला जे काही डाऊनफॉल्स किंवा निगेटिव्ह पॉइंट्स किंवा निगेटिव्ह एनर्जी जी येत होती ती येणार नाही. आणि अजून एक महत्वाचं, बरेच पॅरेंट्स जे
शिकलेले असतात, म्हणजे शेतकरी कुटुंबात पण भरपूर लोक शिकलेले असतात, तर ते घरी आल्यानंतर आहे ना विद्यार्थ्याकडून पेपर मागवतात, क्वेश्चन पेपर, आणि डिस्कस करतात. तू याचं काय लिहिलं रे, त्याचं काय लिहिलं रे. मग हे लिहिलेलं असल्यानंतर तो जेव्हा तुम्हाला उत्तर सांगतो ते एखादं उत्तर त्याच्याकडून चुकलेलं असतं. त्याला जोपर्यंत तुम्ही विचारलेलं नसतं तोपर्यंत माहीतच नसतं की हे उत्तर मी चुकीचं लिहिलंय. पण जेव्हा तुम्ही सांगतात नाही हे चुकलं, तर त्याच्या डोक्यात प्रचंड असा तणाव निर्माण होतो की यार मला येत होतं तरी मी चुकीचं लिहिलं. आणि या तणावापायी त्याला पुढचे काही पेपर पर्यंत हा तणाव आठवत असतो. मग जो एखादा पेपर सोपा होता त्याच्यात पण तो डिस्टर्ब होऊन जातो. तर प्लीज आपण आहे ना ही काळजी घेऊया की विद्यार्थी घरी आल्यानंतर काही नाही, बाळा पेपर कसा गेला, तो म्हटला का सोपा, व्हेरी गुड, त्याच्यासोबत गप्पा मारा, त्याच्या आवडीचं जेवण त्याला बनवून द्या आणि त्याला सांग बाळा आता तू परत पुढच्या पेपरचा अभ्यासाला लाग, मस्तपैकी अभ्यास कर, स्वतः मोबाईल कमी वापरा, टीव्ही कमी बघा, त्याला थोडंसं स्पेशल फील होऊ द्या. त्याला वाटू द्या की माझ्यासाठी संकटाच्या काळात खऱ्या पद्धतीने माझे मित्र, माझे शिक्षक नाही तर माझे आई वडील उभे राहिले होते. आणि मग तुमचं नातं कसं घट्ट होतं. आणि ह्या घट्ट झालेल्या नात्याच्या विद्यार्थ्याला जेव्हा तुम्ही शहरात पाठवणार ना, तर तो कोणतंही पाऊल उचलता असताना, तो चांगला असो वाईट असो, तुमचा नक्की विचार करतो. तर याने तुमचं अजून कनेक्शन वाढेल. कारण अल्टिमेटली आता मुलगा मोठी होत आहे, नाही म्हटलं तरी 10वी पर्यंत आपण त्यांना लहान आहात असं ट्रीट करतो. पण एकदा 10वीची परीक्षा झाली, त्याचा निकाल लागला, 11वी-12वीला जेव्हा विद्यार्थी कॉलेजला जायला सुरुवात होते, तेव्हा विद्यार्थी प्रौढ होतात. आणि प्रौढ झाल्यानंतर त्यांच्याकडून काही चांगली पावलं पण उचलली जातात, कधी कधी वाईट पावलंही उचलली जातात. पण ह्या गोष्टी आपण ऍज अ पॅरेंट म्हणून जेव्हा त्यांना एवढी काळजी घेऊन दाखवतो की 10वीच्या काळात आपण एवढी काळजी घेतली, याने तुमचे रिलेशन घट्ट झाल्यामुळे तो निगेटिव्ह गोष्टीकडे किंवा चुकीचे पावलं उचलत नाही, तर याने तुमचा खूप फायदा आहे. पुढे जाऊया. बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक नेहमी विचार करत असतात की पॅरेंट्स म्हणून मी कदाचित कमी पडलोय का. तर तसं काही नसतं. पॅरेंट्स मधून इतके दिवस तुम्ही कमी पडलेले आहात ते सोडून द्या, पण इथून पुढे त्याच्यासाठी, मुलासाठी, मुलीसाठी 10वीच्या पेपरच्या काळात थोडासा वेळ काढा, त्याच्यासोबत बसा, त्याला आवडीचं जेवण द्या, त्याच्या आरोग्याची काळजी घ्या, पेपरच्या काळात त्याला सोडवायला जा, त्याच्याशी गोड गोड बोला. त्याने आपल्या घरात एनर्जी, जी पॉझिटिव्ह व्हाइब्स क्रिएट होतात, आणि त्याने विद्यार्थ्याचं मन जे असतं ते नेहमी सकारात्मक विचार करतं. तो विचार करत असेल की मला 85% पडताय ना, तुम्ही म्हणायचे मला 85 पडो नाही तर कितीही पडो, मला ऍक्सेप्टेड आहे. आलं का लक्षात. मग त्याने त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, यार पप्पा तर माझ्या सोबत आहे. कदाचित असा पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जेव्हा तो पेपरला जातो, तो कदाचित खूप चांगले उत्तर लिहून येतो आणि त्याला चांगले मार्क्स मिळतात. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या पॅरेंट्सनी जर निश्चितपणे ह्या 10वीच्या बोर्डाच्या पेपरच्या काळात जर फॉलो केल्या, तर निश्चितपणे आपल्या मुलाला, आपल्या मुलीला खूप चांगले मार्क्सही मिळू शकतात. तुमचे आपापसातले रिलेशन खूप चांगले बॉन्डिंग होऊ शकते आणि याचा त्याच्या पुढील पूर्ण आयुष्यावर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळू शकतो. तर हा मेसेज तुमच्या परिसरातील भरपूर 10वीच्या पालकांना पाठवा आणि तुम्हाला आणि तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला येणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी मी किरण रायते खूप खूप शुभेच्छा देतो. मी किरण रायते, माझं शिक्षण एमटेक झालेलं आहे, मी नवोदयचा विद्यार्थी आहे आणि शिक्षण क्षेत्रात माझं भरपूर काम सुरूच असतं. मी एक करिअर काउन्सिलरचं काम करतो, तर म्हटलं की आपल्या पालकांसाठी पण एक 10वीचा व्हिडिओ टाकू, जेणेकरून त्यांना पण त्यांच्या जबाबदाऱ्या लक्षात येतील. तर निश्चितपणे हा व्हिडिओ भरपूर 10वीच्या पालकांपर्यंत पाठवा आणि मी दिलेल्या जे काही सूचना आहेत ते एकदा बघा, त्याच्यावर विचार करा आणि जर पॉझिटिव्ह वाटल्या तर नक्कीच इम्प्लिमेंट करा. खूप खूप धन्यवाद.